आगंतुक, अनारब्ध आणि प्रारब्ध. आगंतुक म्हणजे हे कर्माची त्रिविधता सांगितलेली आहे. अनुसरल्याचे आगंतुक कुंठे, अनारब्ध सुंके आणि प्रारब्ध भोगेक्षय. आगंतुक, अनारब्ध, प्रारब्ध. आगंतुक म्हणजे मानसिक क्रिया जी आहे, म्हणजे मनामध्ये जो उल्लेख होतो त्याला आगंतुक कर्म असं म्हटलं जातं. ते जेव्हा क्रियेला चालना मिळते आणि ती क्रिया पुढच्या टप्प्यात जाते म्हणजे वाचिकेमध्ये जाते, त्याला म्हणतात अनारब्ध. आगंतुक, अनारब्ध. आणि ती क्रिया प्रत्यक्ष कार्यरूपाला येते त्याला प्रारब्ध असं म्हटलं जातं. एखाद्याच्या मनामध्ये आलं की मला एका साधूंना जीव घालायचा आहे, हे काय झालं? आगंतुक कर्म झालं. मनामध्ये सुरू आहे पण बोलणं नाही कोणाकडे. मग कुणाकडे तरी बोललो आपण, मला ना कोणाला तरी भोजन द्यायचं आहे, अन्नदान करायचं आहे, म्हणजे काय झालं? वाचिके झालं, आगंतुकाचं अनारब्ध झालं. आणि मग प्रत्यक्ष कुठल्या तरी साधूंच्या ठिकाणी अन्नदान आपण केलं म्हणजे हे प्रारब्ध झालं, म्हणजे क्रिया पूर्ण झाली. कुठलीही क्रिया एकदम प्रारब्ध होत नसते, ती आगंतुक आधी होते, मग अनारब्ध नंतर होते, मग प्रारब्ध शेवटी होते. एकदम अनारब्ध कुठलं होत नाही, एकदा प्रारब्ध होत नाही. प्रत्येक क्रियेचं उगमस्थान हे आगंतुक आहे. मनामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वाचेमध्ये ते येतच नाही. वाचेमध्ये जोपर्यंत येत नाही ते प्रत्यक्ष क्रियेमध्ये ते येत नाही. वाईट क्रिया पण अशीच आहे. कुणाचं तरी वाईट करायचंय आधी मनात येतं आणि मग त्याला आपण बोलतो, तुला मी एक दिवशी बघेनच, वाचिके झालं. आणि एक दिवशी मग हिंसारूप क्रिया वगैरे जे असेल काहीतरी ती होऊन जाते. आगंतुक, अनारब्ध आणि प्रारब्ध. आणि अनुसरल्याच्या बाबतीमध्ये काय होतं? अनुसरण घेतल्याचा लाभ काय होतो की आगंतुक कर्म त्या ठिकाणी जे केलेले ते थांबतात. आगंतुक कर्म नंतर होत नाहीत, परंतु जे झालेले आहेत आधीच आणि त्याचं वाचिके होणार आहे, अनारब्ध होणार आहे, तर आगंतुक कर्म तिथेच थांबल्या जातात. त्याचे अनारब्ध प्रारब्ध होणार नाही, म्हणजे वाचिके किंवा शारीरे होणार नाहीत. आणि जे कर्म आगंतुक आणि अनारब्ध झालेले आहेत ते पुढे प्रारब्ध होणार नाहीत, म्हणजे प्रत्यक्ष क्रियेमध्ये ते येणार नाहीत. आणि जे प्रारब्ध घडलेले आहेत त्याचं काय ना, प्रारब्ध भोगेक्षयो, जे घडलेले जोडलेले निष्पन्न झालेले जे काही लेप आहेत ते मात्र भोगावे लागणार आहेत. ते कसे भोगावे लागतील ते उद्धरण प्रकरणात पुढे येतच. तशा पद्धतीने हे अनुसरल्याच्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये ही कर्माची त्रिविधता होते. अनारब्ध, आगंतुक कुंठे,